मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 14 फेब्रुवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी नागालँड, ऑप्शन डी आसाम. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मणिपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 2. सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 4. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 3. मणिपूर विधानसभेची मुदत किती वर्षापर्यंत आहे? ऑप्शन ए 2026, ऑप्शन बी 2027, ऑप्शन सी 2029, ऑप्शन डी 2028. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2027. नंतरचा प्रश्न क्रमांक 4. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात 2023-24 या वर्षात किती लाख मेट्रिक टन सेंद्रिय खताचे उत्पादन झाले? ऑप्शन ए 124.50, ऑप्शन बी 135.70, ऑप्शन सी 130.35, ऑप्शन डी 160.60. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 126.60. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. सेंद्रिय खत उत्पादनात देशात कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी हरियाणा. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पंजाब. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 हे कोणत्या कायद्याची जागा घेणार आहे? ऑप्शन ए आयकर कायदा 1960, ऑप्शन बी आयकर कायदा 1961, ऑप्शन सी आयकर कायदा 1965, ऑप्शन डी आयकर कायदा 1963. याचा आन्सर आहे ऑप्शन बी आयकर कायदा 1961. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. नवीन प्राप्तिकर विधेयक 2025 लोकसभेत कोणी सादर केले आहे? ऑप्शन ए निर्मला सीतारामन, ऑप्शन बी गजेंद्र सिंग चौहान, ऑप्शन सी राजनाथ सिंग, ऑप्शन डी पियुष गोयल. याचा आन्सर आहे ऑप्शन ए निर्मला सीतारामन. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. नवीन प्राप्तिकरण विधेयक 2025 कधीपासून लागू होणार आहे? ऑप्शन ए 1 मार्च 2025, ऑप्शन बी 1 जुलै 2025, ऑप्शन सी 1 जून 2025, ऑप्शन डी 1 एप्रिल 2025. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 1 एप्रिल 2025. नंतरचा प्रश्न क्रमांक 9. आशियाई ट्रायथलॉन स्पर्धा कुठे सुरू होत आहे? ऑप्शन ए हैदराबाद, ऑप्शन बी चेन्नई, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी मुंबई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी चेन्नई. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वाती शिंदेने कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकावले? ऑप्शन ए कबड्डी, ऑप्शन बी खो खो, ऑप्शन सी लांब ऑप्शन डी कुस्ती. याचा आन्सर आहे ऑप्शन डी कुस्ती. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या स्वाती शिंदेने किती किलो वजनी गटात कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले? ऑप्शन ए 54, ऑप्शन बी 55, ऑप्शन सी 53, ऑप्शन डी 56. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 53. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 12. उत्तराखंड येथे पार पडलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 53, ऑप्शन बी 57, ऑप्शन सी 55, ऑप्शन डी 58. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 53. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने पदकतालिकेत कितवा क्रमांक मिळवला आहे? ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 2. याचा आन्सर आहे ऑप्शन डी 2. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेनादल संघाने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकली आहेत? ऑप्शन ए 65, ऑप्शन बी 67, ऑप्शन सी 69, ऑप्शन डी 63. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 67. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकले आहेत? ऑप्शन ए 195, ऑप्शन बी 191, ऑप्शन सी 188, ऑप्शन डी 185. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 195. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. 38वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कोणत्या राज्यात पार पडली आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी उत्तराखंड, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. रजत पाटीदार याची कोणत्या IPL संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए RCB, ऑप्शन बी DD, ऑप्शन सी CSK, ऑप्शन डी MI. याचा आन्सर आहे ऑप्शन ए RCB. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा कुठे पार पडली? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी हैदराबाद, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी इंदोर. याचा आन्सर आहे ऑप्शन सी जयपूर. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. ICC प्लेयर ऑफ मंथ जानेवारी 2025 अवॉर्ड कोणाला जाहीर करण्यात आला आहे? ऑप्शन ए विराट कोहली, ऑप्शन बी जोमेल वॅरिकन, ऑप्शन सी रोहित शर्मा, ऑप्शन डी
केन विल्यमसन. याचा आन्सर आहे ऑप्शन बी जोमेल वॅरिकन. नंतरचा प्रश्न क्रमांक 20. नुकतेच लॉन्च करण्यात आलेल्या आय एम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन ए चेतन भगत, ऑप्शन बी जयराम रमेश, ऑप्शन सी आनंद महिंद्रा, ऑप्शन डी गोपीचंद पी इंदुजा. याचा आन्सर आहे ऑप्शन डी गोपीचंद पी इंदुजा. नंतरचा प्रश्न क्रमांक 21. भारतात कधी राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 13 फेब्रुवारी, ऑप्शन बी 15 फेब्रुवारी, ऑप्शन सी 17 फेब्रुवारी, ऑप्शन डी 14 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 13 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 22. जागतिक रेडिओ दिन कधी साजरा करण्यात आला? ऑप्शन ए 14 फेब्रुवारी, ऑप्शन बी 15 फेब्रुवारी, ऑप्शन सी 13 फेब्रुवारी, ऑप्शन डी 11 फेब्रुवारी. याचा आन्सर आहे ऑप्शन सी 13 फेब्रुवारी. नंतरचा प्रश्न क्रमांक 23. सामाजिक न्यायावर पहिला क्षेत्रीय संवाद कुठे आयोजित करण्यात येणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी बंगळुरू. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न क्रमांक 24. कॉन्स्टंटाईन तौसुलास यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाली आहे? ऑप्शन ए तैवान, ऑप्शन बी फिनलंड, ऑप्शन सी आइसलँड, ऑप्शन डी ग्रीस. याचा आन्सर आहे ऑप्शन डी ग्रीस. नंतरचा प्रश्न क्रमांक 25. ICCने भ्रष्टाचाराच्या कारणावरून कोणत्या महिला क्रिकेटपटूला निलंबित केले आहे? ऑप्शन ए सोहेली अख्तर, ऑप्शन बी दीप्ती शर्मा, ऑप्शन सी शेफाली वर्मा, ऑप्शन डी रेणुका सिंग. याचा आन्सर आहे ऑप्शन ए सोहेली अख्तर. नंतरचा प्रश्न क्रमांक 26. कोणत्या देशाचे राष्ट्रपती क्लाउस इओहानिस यांनी राजीनामा दिला आहे? ऑप्शन ए ग्रीस, ऑप्शन बी युगांडा, ऑप्शन सी सोमालिया, ऑप्शन डी रोमेनिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी रोमेनिया. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.